हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब. 8 दिवस झालेले आहे आणि अजून पण हळदी कुंकू चालू आहे. तर मी सकाळी येताना एका ठिकाणी हळदी कुंकू घेतलं, त्यामुळे जरा कुंकू लागले, पण मी नाही पुसलं. मग ठेवलं तसंच, नको म्हटलं. सकाळी सकाळी खूप छान वाटतं. आज डेट आहे 25 ज्या की म्हणजे स्कूल टीचरच्या आहे, त्यांना ते 26 जानेवारीला विअर करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. एक ही साडी आहे, यावरचं फुल वर्कवाला ब्लाऊज आहे, ते जे की स्टिच करायचं आहे आणि ते स्टिच करून कसं होईल मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि ही एक पूर्ण रेड आणि ग्रीन साडी आहे, या पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये. आणि ही एक साडी आहे, तर आपण बॅक कॅमेरा. तर ही एक साडी आहे जी की ग्रीन साडी, म्हणजे बॉटल ग्रीन कलरची साडी आहे. आणि या साडीला पिको फॉल वगैरे बाकी आहे. ह्या साड्या सगळ्या मला आजच द्यायच्या आहे, ब्लाऊज पण आणि साड्या पण. आणि ही एक रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनची साडी आहे, याला पण फॉल बिडिंग करायचं आहे. प्लस ही एक साडी आहे जे की क्रीम कलर आणि कॉफी कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे. या तीनही साड्या उद्याच्या 26 जानेवारीच्या युनिफॉर्मच्या आहेत. आणि यावरचे जे ब्लाऊज आहे, तर मी रात्री व्हिडिओ नाही काढला, पण ते जे ब्लाऊज आहेत हे तीनही ब्लाऊज मी जे की साडीवरचे आहे हे मी कटिंग करून ठेवले. तर हे डिझायनर ब्लाऊज आले आहे आणि प्रिन्सेस कट हे फोर्टक्स आहे. दोन्ही हे दोन एका कस्टमरचे आहे. जी रेड साडी आहे जी की ही, तर या साडीवर त्यांनी हे वेगळं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणलेलं आहे, जे की साडीतलं शिवलेलं नाही, कारण ते हलकं होतं. आणि आजकाल तुम्ही पाहू शकता भारी साड्यांमध्ये सुद्धा हलके ब्लाऊज पीस येतात, त्यामुळे कस्टमर ते शिवत नाहीत. तर या पद्धतीने हे ब्लाऊज आपल्याला कट करायचे आहे. आणि इथे काल रात्री कट करून जे अस्तर उरले होते ते मी इथे एका साईडला ठेवून देते. मग म्हणजे नंतर जरी कशाला कमी पडले तर आपल्याला यूज करता येतील ते. आणि प्रेस करून घेतल्यानंतर पुन्हा म्हणजे पूर्ववत होतात, ते एक पहिल्यासारखे होतात. तर हे पाहू शकता, काल मी हा आणि हा प्लेन ब्लाऊज स्टिच केला होता, जो की साधा फोल्टक्सचा होता. आणि अजून एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर हे ब्लाऊज आहे अजून एक, जे की मी काल स्टिच केलं होतं, सिल्कवालं ब्लाऊज. तर इथे मी गोट करायचा बाकी आहे आणि क्रॉस पट्ट्या पण काढून ठेवलेल्या आहेत. आणि कपडाचा पीस छोटा असल्यामुळे मला ही अस्तरची पट्टी वेगळी लावावी लागली आणि आतमध्ये सुद्धा वेगळी लावावी लागली, कारण मग कस्टमरने जर पीस कमी दिला तर असे काहीतरी ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. तर इथे मी याचा गोट वगैरे करून घेणार आहे. त्यानंतर ह्या 3 ब्लाऊजला या 3 साड्यांना मी फॉल ब्लेडिंग करून घेणार आहे लगेच. आणि हे 3ही ब्लाऊज आजच स्टिच करून द्यायचे आहे, जे की 26 जानेवारीची ऑर्डर आहे. तर चला आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. ब्लाऊज डिझाईन्स कंप्लीट झाल्यानंतर मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. आणि आत्ता मी या ब्लाऊजला गोट करून घेते. आणि हे कस्टमरचे ब्लाऊज आणि साडी आहे, जे की आपल्याला आत्ता द्यायची आहे. तर चला आपण आपलं काम कंप्लीट करूया. तर सकाळी आपण व्हिडिओ बनवला होता, मी तुम्हाला दाखवलं होतं की ज्या साड्या आपल्याला फॉल बिडिंग करायच्या, फॉल बिडिंग केलेल्या आहे. आणि ही साडी मी तुम्हाला सकाळी दाखवली होती, टीचरची साडी आहे. आणि या साडीवर आपण जो ब्लाऊज स्टिच केलेला आहे, तर या साडीवर जो ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे, तर तो या पद्धतीने स्टिच केलेला आहे. बोटनेकचा ब्लाऊज आहे. बॅकला असे पोटली बटन्स टाकलेले आहेत आपण. आणि मागचा जो गळा आहे तो 4 इंचचा घेतलेला आहे. 3/4 स्लीव्ज आहेत याच्या, या पद्धतीने. तर 10 ते 10.5 इंचची स्लीव्ज आहे. आणि पुढे प्रिन्सेस कट ब्लाऊज टाकलेला आहे. तर या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती आपण 350 रुपये घेतलेली आहे. आणि बॅकला या पद्धतीने हे पाहू शकता, पोटली बटन्स टाकलेले आहे. तर या पद्धतीने आपण याला ब्लाऊजला असे पोटली बटन टाकलेले पण केले होते. तर हा जो ब्लाऊज आहे हा स्टिच करून कसा झाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक जो ब्लाऊज आहे तर तो पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया 2 मिनिट. तर सेकंड जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने आपण स्टिच केलेला आहे. याची तुम्ही बाही पाहू शकता, 10.5 इंचची बाही आहे. स्पष्ट दिसतंय का मग? तर याची 10.5 इंचची बाही आहे. आणि पुढून या पद्धतीने बेल्टवाला प्रिन्सेस कट आहे. आणि गोट आपण या पद्धतीने दोरी टाकून पायपिंग गोट केलेले, आपण दोरी टाकून पायपिंग गोट केलेला आहे. बॅकचा जो गळा आहे तो असा डीप आहे या पद्धतीने. आणि
जो ब्लाऊज आहे तो पुढे प्रिन्सेस कट आहे, बेल्टवाला प्रिन्सेस कट आहे. तर हा एक ब्लाऊज आहे. तर 10.5 इंचची बाही आहे आणि या पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर दोन्हीही ब्लाऊज जे आहे ते अर्जंटमध्ये आहे. तर या ब्लाऊजची शिलाई 300 रुपये आणि त्या ब्लाऊजची शिलाई 350 रुपये घेतलेली आहे. तर हे दोन्हीही ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण हटके आणि युनिक डिझाईन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला एक ब्लाऊज दाखवलं होतं दुपारी, जे की म्हणजे बोटनेकचं ब्लाऊज होतं, पोटली बटनवालं. तर त्यानंतर मला हे ग्रीन ब्लाऊज शिवायचं होतं, दाखवते तुम्हाला. त्यानंतर मला हे ग्रीन ब्लाऊज शिवायचं होतं, पण मी म्हणजे त्याच सेम कस्टमरचं हे फोरटक्सचं ब्लाऊज शिवलं. हे पहा, या पद्धतीने आहे. हे फोरटक्सचं ब्लाऊज आहे. ब्लाऊजची उंची 15.5 इंच आहे आणि ब्लाऊजचा जो बाही आहे, ब्लाऊजची जी बाही आहे ती 10.5 इंच आहे. माप मोठा आहे, पण ब्लाऊजची उंची तुम्ही पाहू शकता. तर हे पाहू शकता तुम्ही. ही जी साडी आहे ही या पद्धतीने साडी आहे. तर या साडीवरचा जो ब्लाऊज आहे त्या साडीवरच्या ब्लाऊजची ही डिझाईन आहे, जे की वर्क ऑलरेडी होतं ब्लाऊजला. तर स्लीव्जला पूर्ण वर्क आहे आणि नेक सिंपल आहे त्याचा, फोरटक्सचा ब्लाऊज. तर त्यानंतर तो ग्रीन ब्लाऊज स्किप करून आपण हाच ब्लाऊज स्टिच केलेला आहे, जो की डीप नेक आहे. रेड कलरचा फुल वर्कवाला ब्लाऊज आहे. तर रेडीमेड त्याचा नेक होता. तर हा फ्रंट नेक आहे, प्रिन्सेस कट आहे. हे पाहू शकता, फ्रंट नेक प्रिन्सेस कट, 9.5 इंचची स्लीव्ज आणि डीप नेक. तो जो रेडवाला ब्लाऊज आहे तो या पद्धतीने शिवलेला आहे. याची जी साडी आहे ती तुम्हाला मी दाखवेल. आणि अजून एक जो ब्लाऊज आहे, तर 2 ब्लाऊज अजून एक ब्लाऊज आहे तो हेमिंगला दिलेला आहे आणि हा सिंपल एक रेड ब्लाऊज आहे. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर हा आहे तो रेड ब्लाऊज, जो की आपण स्टिच केलेला आहे आत्ता. तर ही तुम्हाला मी फ्रंट कॅमेऱ्याने ही साडी आणि हा ब्लाऊज दाखवला, जो की पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे. आणि ही जी आहे ती साडी आहे. तर त्याचा जो ब्लाऊज आहे तर हा तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पुन्हा दाखवते. हे पहा, या पद्धतीने त्याला वर्क होतं आणि सिंपल डीप नेक आणि फोरटक्स ब्लाऊज स्टिच केलेला आहे. यापेक्षा वेगळं काहीच नाही ब्लाऊजमध्ये, सिंपल ब्लाऊज आहे. कारण ऑलरेडी जर डिझायनर ब्लाऊज असेल तर आपल्याला त्याला वेगळं काही डिझाईन करायची काही गरज नसते. त्यामुळं हा ब्लाऊज हेमिंगला द्यायचा आहे मला. आणि जो दुसरा रेड कलरचा ब्लाऊज आहे तर तो पण ब्लाऊज मी सिंपल स्टिच केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता गळा त्याचा किती सुंदर झालेला आहे, कारण ऑलरेडी डिझायनर गळा असल्यामुळे